नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या. अरे तिचा जीव गेला. एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही, पण तिच्या पोटातलं 7 महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही. जेव्हा शेवटचं टोक येतं तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते. गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये. जो पाद्री ज्यानं त्यांच्यावरती अन्याय केलाय त्याला तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा, तर आणि तरच ऋतुजाला न्याय मिळेल. कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे. हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा. तुम्ही माझी काय वाकडी करायचे करा. मी आता इथून पुढे या विषयामध्ये पडलोय, आणि मी एखाद्या विषयामध्ये पडलो हिंदू समाज जागा होतोय आणि रस्त्यावरती येतोय. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. हा जो मोर्चा आहे, का पोलिसांनी तक्रार 3 तास दाखल करून घेतली नाही? पोलिसांचा काय इंटरेस्ट होता की तुम्ही धर्मांतरणाचा विषय त्यामध्ये टाकू नका? अरे जे घडलंय ते एफआयआर मध्ये टाकायला काय अडचण होती? 3 तास माझ्या ऋतुजीच्या आईला आणि वडिलांना तुम्ही तिथं थांबून ठेवता कशासाठी? काय कारण आहे? जो पाद्री ज्यानं त्यांच्यावरती अन्याय केलाय त्याला तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा, तर आणि तरच ऋतुजाला न्याय मिळेल. तो कोळी नावाचा धर्मांतरित जो नायब तहसीलदार आहे त्याला त्यामध्ये आरोपी करा आणि त्याला अटक करून टाका. ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे. ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते, तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले. आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हणले एसपीचा फोन आलाय. काय फोन आलाय? तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत. ठीक आहे, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले, तुम्ही काढून टाकले. मी तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली. तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड ऋतुजाच्या मूक मोर्चाचे काढून टाकले, मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एसपी या चौघांना मला सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मुख मोर्चाचे अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले, तशा पद्धतीनं उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या. ती यादी घोषित करा आणि 3ऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा. या 4 अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत ती जर पाडली तर 10,000 लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौघांचा आम्ही सन्मान करू. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची सुद्धा गाठ या हिंदू लोकांची आहे, हे पण तुम्हाला मला ठणकावून सांगायचं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल, जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे, हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा. माग पण सांगितलं की इथं हा भगवा ध्वज लावताना पोलीस प्रशासन आयुक्ताला सांगितलं दंगल होईल, दंगल होईल. सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवा ध्वज लावला तर सांगलीमध्ये दंगल होईल, असं तुम्ही मिसगाईड पालकमंत्री महोदयांचं करताय. तुम्ही इथल्या लोकांना सांगताय की अशा पद्धतीची दंगल. कुठे गेले ते दंगल करणारे? कुठे आहेत ते दंगल करणारे? अरे आज भगवा इथं ताटमानेनं फडकतोय आणि सूर्य चंद्र असेपर्यंत हा भगवा याच चौकामध्ये असाच ताटमानेनं फडकणार आहे. आणि म्हणून गैरसमज करून तुम्ही जर भानगडी करणार असाल तर ते बंद करावं. सांगलीच्या आयुक्तांच्याकडे माझी एक दुसरी मागणी आहे. तुम्ही जे ख्रिश्चन समाजाच्या लोकांचं निधन झाल्यानंतर
त्यांना दफन करण्यासाठी जी पेटी देताय ती पेटी देताना त्याच्या जातीचा दाखला घ्या, त्याच्या जातीचा दाखला घ्या. नंबर 1. नंबर 2, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे आता सेवा बजावतायत क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचारी, त्यांची यादी काढा. त्यांनी कुठल्या जातीचा दाखला जोडून नोकरी घेतली आहे. तुम्ही नोकरी घेताना एससी आहे, तुम्ही नोकरी घेताना एसटी आहे, तुम्ही नोकरी घेताना ओबीसी आहे, तुम्ही नोकरी घेताना व्हीजेएनटी आहे, तुम्ही नोकरी घेताना एनटी अबक आहे, आणि पूजा करताना मी ख्रिश्चन आहे, पूजा करताना मी मुसलमान आहे. हे कसं काय चालेल? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ज्यांची पूजा पद्धत हिंदू धर्माप्रमाणे आहे आणि तो रिझर्वेशनचा लाभ घेतोय, तो नोकरीला लागतोय, आणि नोकरी लागल्याच्या नंतर कोणताही सरकारी लाभ घेतल्याच्या नंतर जर त्याची हिंदू देवपूजा करण्याची पद्धत बदलली, त्यांचे रीती रिवाज परंपरा बदलल्या, तर जर ते निदर्शनास आलं तर त्याला बडतर्फ करावं. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, सीओ मॅडमना आणि पोलीस प्रमुख एसपी साहेबांना माझं आव्हान आहे की तुम्ही या सगळ्यांची यादी काढा. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.